भगवते रामकृष्णाय। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 25। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। मनमानस हंस विशेषा श्रीरामकृष्ण परमहंसा निज जनमानस कमलाधीशा श्री जगदीशा नमोस्तुते। रामकृष्णांचा सहवास हेच शिक्षण असे विशेष तयांच्या प्रत्येक उक्ती कृतीत असे पूर्णार्थ भरलेला। तयांचे सामान्य आचरण नसावे कधीही अर्थहीन त्यांच्याकडे जे येती जन मिळविती शिक्षण अनायासे। प्रथम पासुनी प्रेम करून आपुलासा टाकिती करून गोड शब्दांनी बोध करून सिद्धांत वाक्य उपदेशिती। स्वभावाचे वैगुण्य जाणून दूर कराया तो अवगुण कधी पाहती रागावून मृदुवचनांनी कधी बोधिती। तेथे येती जे भक्तजन निरनिराळ्या धर्मांचे असूनही मते पंथ भिन्न समाधान सर्वते पावती। म्हणती संसारी माणसाला जयाने सर्वस्व त्याग केला तो तर भजणार ईश्वराला काय पौरुष त्यात असे। परंतु असूनही संसारी नामस्मरण जो सदा करी त्याचीच मानावी मातब्बरी खरी बहादुरी त्याची असे। संसाराची कर्मे करून ईश्वराकडे जो लावी मन तो तर किल्ल्यामध्ये राहून लढाई करीतो समजावे। बाहेर कितीही असो सैन्य न चाले तयाचे आक्रमण तैसा संसार किल्ल्या समान सुरक्षित स्थान समजावे। ईश्वराकडे लाविता मन करिता भगवन नाम स्मरण कितीही संकटे येबोत दारुण तरीही तयांचे चालेना। जेव्हा बालभक्तांना सांगती त्याग वैराग्याची महती गृहस्थ कोणी सन्निधन सती तेव्हाच करीती उपदेश। आपुल्या तेजस्वी वाणीतून सांगती तयांना समजावून त्याग वैराग्य असल्या वाचून मिळेना कदापि परमेश्वर। असता वासनेचा लेश दर्शन होऊ शकेना तयास ईश्वर लाभाची इच्छा जयास वासना त्यजावी तयाने। असता भोग वासना स्वार्थ संसार त्यागात नाही अर्थ साधावया प्रति परमार्थ वासना क्षय अवश्य असे। रामकृष्ण सांगती वरचे वर श्रद्धा असल्या वाचुनी थोर साधकाची नाही होणार
उन्नती धर्म मार्गामध्ये। जर निष्काम बुद्धी ठेवून ईश्वर चरणी मन लावून कर्मे करीती संसारी जन तर भोग वासना निरसेल। भोग वासना नष्ट होई तेव्हाच हृदयी वैराग्य येई। मग मन आपोआप जाई तयाचे परमेश्वराकडे। कळेना श्रद्धेचा यथार्थ अर्थ भलताच समजती काही भक्त। विश्वासती प्रत्येक गोष्टीत कोणत्याही मनुजावर। धर्म भय धावुनी वाण्या प्रत एकाने घमेले घेतले विकत। घरी जाऊनी पाहतात तव ते दिसले फुटलेले। रामकृष्णांना कळता मात तिरस्कारुनी तया प्रत। म्हणती ठीक रे असणे भक्त विचार परी का सोडावा। काय वाण्याने आपुले दुकान धर्म कराया मांडले म्हणून। न बघता त्यावर विश्वासून घमेले घरी त्वा आणावे। ऐसे पुनरपी करू नकोस विकत घेणे असता जिन्नस। चार दुकाने फिरुनी सरस आढळेल तेथुनी आणावा। श्रद्धा असणे अतिशय छान तथापि तुम्हाला माझे कथन। सत्सद्विचार गुंडाळून कोणते कर्म करू नका। रामकृष्ण नेहमी सांगती लज्जा घृणा आणिक भीती। तीन गोष्टी या आड येती सिद्धीच्या म्हणूनी त्यागाव्या। मजला कोणी नावे ठेविल अथवा कोणी चेष्टा करील। सोडूनी विचार याचा सकळ भक्ती करावी ईश्वराची। मध्यरात्रीला एक दिवस भरती येऊनी समुद्रास। गंगा नदीच्या प्रवाहास चालली भिंत पाण्याची। प्रवाहावर विरुद्ध दिशेने पाण्याच्या भिंतीचे चालणे। स्वच्छ पडलेले होते चांदणे दृश्य ते असे दर्शनीय। भरतीचा आवाज ऐकून बाबा उठले बिछाण्यावरून। म्हणती चला रे सगळे जण गंमत पाहण्या भरतीची। घाटावर ठाकूर जाऊनी प्रवाहाविरुद्ध ती भिंत पाहुनी। आनंदाने बेहोश होऊनी बालका सारिखे नाचती। लाटती जाता ओसरून रामकृष्णांना आले भान। भक्तास म्हणती कशी छान मजा पाहिली लाटेची। तयांना सांगती भक्तजन आलो धोतरे सावरून। तोवर लाट गेली निघून नाही दिसली ती आम्हाला। बाबा म्हणती धिक्कार करून यायचे होते धोतराविण। लाट थांबेल काय म्हणून नेसण्यासाठी धोतरे। कधी आपुल्या शिष्यांप्रती चर्चेसाठी विषय देती। आपण अलिप्त राहून पाहती गंमत वाद विवादाची। ज्याला जेवढे असे माहित सांगता यावे व्यवस्थित। वाद विवाद लावण्यात हेतू हा श्री रामकृष्णांचा। कोणी चुकीचे करिता विधान तयाचे बोलणे थांबवून। चूक देती ते दाखवून वास्तव तयाला कळावया।
कधी चर्चेत घेती भाग, वादास तर मग चढे रंग. कठीण विषय होती सरलांग, गूढ तत्वे ही स्पष्ट होती. इतर कोणी कवी असती, तत्वज्ञानात कुणाची गती. विज्ञानामध्ये काही रमती, राहती स्वविषयात ते दंग. इतर विषयात ते रस न घेती, वेड्यासारिखे वर्तन करीती. विक्षिप्तपणाने वावरती, व्यवहारी ते जगताच्या. तशी बाबांची गोष्ट नव्हती, ईश्वर चिंतनी सदा रमती. प्राप्त होता सामान्य स्थिती, लक्ष देती व्यवहाराकडे. एक जण पुष्कळ तूप खाई, तयाला म्हणती कमी घेई. निद्राधीन पुष्कळ काळ होई, तयाला म्हणती कमी करी. वैद्यकी शिकतसे एक जण, त्याला सांगते सोड शिक्षण. देणे एक एक वासना सोडून, ईश्वर लाभार्थ अवश्य असे. वासनांचा त्याग करून, आपण मुक्त करावे मन. अधिकाधिक तुम्ही गुरफटून, जाळ्यात पडता मायेच्या. असती भक्तजन संसारी, म्हणते असारे काट कसरी. कधीही होऊ नये ऋण करी, शक्त्यनुसार करा खर्च. वस्तू तयांच्या खोलीतील, जेथल्या तेथे असती सकळ. तयांची खोली असे निर्मळ, खपेना तयांना गलिच्छता. ठाकुरांच्या या गुणांमुळे, सहवासात येती जे सगळे. त्यांना नेटकेपणा कळे, मावळे गबाळे पण त्यांचे. एकदा दक्षिणेश्वराहून, बलराम बसूच्या गृहालागून. जावया निघाले रामकृष्ण, फाटकापर्यंत पोहोचले. विचारती ते भक्ता प्रत, घेतला काय पंचा सोबत. तो म्हणे विसरलो खोलीत, दुसरा देईल बलराम. ठाकूर म्हणती रागावून, बलराम देईल काय म्हणून. म्हणेल भिकारी आले कोठून, तयास त्रास का द्यावा. आताच जाई तू परतून, पंचा आण तू खोलीतून. पंचा आणता करीती गमन, टापटीप त्यांची अशी असे. म्हणती असती जे श्रीमंत, बरोबर नेती वस्तू समस्त. तयांच्या पासूनी कोणाप्रत, किंचित त्रास होत नसे. परंतु कोणी अव्यवस्थित, भिकारडा जेव्हा असे येत. तेव्हा परोपरीने होत, त्रासच घरच्या सकलांना. आणखी त्यांची असे गंमत, जेव्हा काहीच नसते घरात. तेव्हाच नेमके उपस्थित, करंटे लोक भावयाचे. शिष्यांची नीट परीक्षा करून, योग्य दिशेने देती शिक्षण. गहन विषयही समजावून, सोप्या भाषेत सांगती. व्यवहारातील एक दोन, मार्मिक दृष्टांत तयाला सांगून. वेदांताचे हृद्गत गहन, प्रमेये कठीण समजाविती. श्रोतयांचा गोंधळ उडेल, ऐसे कधीही न बोलती बोल. असूनही विषय अत्यंत सखोल, सोपा करीती कळेल असा. प्रश्न करिता कोणी भक्त,
मथितार्थ आणुनी लक्षात सांगती तयाला सिद्धांत स्पष्ट करीती दृष्टांताने श्रोत्यांस सांगते रामकृष्ण एका गोष्टीत घेणे जाणून तर तुम्ही या ठिकाणी येऊन करावे श्रवण श्रद्धेने परंतु वादविवादा करून भले मोठे व्याख्यान ऐकून घ्यायचे असेल समजून तर जा केशवचंद्राकडे रामकृष्ण म्हणती आईवर भक्ताने जर टाकिला भार तर आईच तयाचे पाहे समग्र अंतरात वास्तव्य करोनिया ती स्वतःच त्याच्याकडून बोल घेतसे बोलबून ज्ञान भांडार तयाचे शून्य होऊ देईना कधीही ती कितीही खर्च तो करो ज्ञान आई ज्ञानाच्या राशी आणून भरतसे तयाचे अंतःकरण यास्तव ते रीते होत नसे कारखान्यातील शिपाई जन प्रश्न करीती मज लागून संसारामध्येही राहून कसा करावा धर्मलाभ इतुक्यात माझ्या नयनास उखळाचेच दिसले दृश्य सांगुनी ते उदाहरण तयास दिधले उत्तर प्रश्नाचे स्त्रिया कांडत असता भात बोलतात त्या आपसात मुसळापासूनी आपुला हात सांभाळिती सावध राहती तेवी असताही संसारात सावधगिरी असावी मनात मग त्या पुरुषास बंधनात सापडण्याची भीती नसे संसारात असूनही दक्ष ठेवावे ईश्वराकडे लक्ष प्रपंचाचे होऊ नये भक्ष अलिप्तपणाने वर्तावे द्यावयाचा असता दृष्टांत आई दाखवी मज प्रत प्रसंगास अनुरूप अत्यंत चित्रे माझ्या डोळ्या पुढे दृष्टांत असती समर्पक सहजासहजी देती अनेक समाधान पावती लोक संशय समूळ जात असे सांख्यशास्त्रातील वाद प्रकृती पुरुषाचा संबंध सहजपणे करीती विशद कळेल ऐसा सकलांना प्रकृती करीते कामे सारी पुरुष अकर्ता काही न करी साक्षी रूपाने सकळांवरी देखरेख मात्र त्याची असे तथापि यातही असे गंमत एकटी प्रकृती नसे समर्थ पुरुषा वाचुनी प्रकृती प्रत करिता येईना काहीही ऐकणारे वकील डॉक्टर छोटे मोठे ऑफिसर कोणी करणारे व्यापार आणिक कोणी विद्यार्थी कोणास काहीच नाही कळले रामकृष्णांनी ते जाणिले म्हणती येथे आश्चर्य कसले विलक्षण यात काही नसे लग्न घरी जो असे घरधनी नुसता लोडास बसे टेकुनी गुडगुडी ओढीत आज्ञा देऊनी स्वस्थ बसलेला दिसत असे तथापि विचारी मालकीण तिच्या जीवाला नसे चैन क्षणात पाकगृहात जाऊन व्यवस्था तेथील पाहतसे
क्षणात जाऊनी कोठी घरात, सांगे जिन्नस आणा विकत. क्षणात जाऊनी मंडपात, स्वागत करीतसे आगतांचे. घरधन्याकडे मग येऊन अहवाल देई ती संपूर्ण. घरधनी मान हालवून म्हणे ठीक चालू द्या. तेची प्रकृतीच करीते सकळ, पुरुष साक्षी मात्र केवळ. असा विश्वाचा चाले खेळ, मेळे प्रकृती पुरुषांच्या. इतुके स्पष्ट केल्यावर प्रमेय असुनी कठीण फार. समजू शकले सकळ नर, संबंध प्रकृती पुरुषाचा. श्रोत्यात सर्व तऱ्हेचे लोक, उदाहरणे देऊनी अनेक. समजू शकती सकळीक, ऐसे अलौकिक प्रतिपादन. म्हणती वेदोपनिषदे सांगती, ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती. पुरुष प्रकृती एका सती, नसती भिन्न पदार्थ हे. जैसा सर्प कधी चाले, कधी घालितसे वेटोळे. स्वस्थ आणि सरकता वेगळे, नसती सर्प एक असे. पुरुष भाव स्वस्थ बसून, ते धवा पुरुषात प्रकृती लीन. काही एक कार्य उत्पन्न, पुरुष भावात होत नसे. तोच सर्प जैसा चालत, तैसा प्रकृती भाव असत. प्रकृती जयी असे कार्यरत, कार्योत्पत्ती तई होई. एक भक्त मग प्रश्न करी, जर असे माया शक्ती ईश्वरी. ईश्वरामध्ये ती वास करी, सर्वदा जर हे मानावे. तर आमुच्या सारखा काही, मायाबद्ध असे ईश्वरही. बाबा म्हणती तशी नाही, गोष्ट परमेश्वराची. सर्पमुखात विष असून, त्याच मुखाने करी भक्षण. परी विषबाधा तया लागून, कदापिही होत नसे. तथापि साप जयाला चावे, तत्काळ तो नर मृत्यू पावे. तद्वत आपण समजावे, मायाबद्ध नसे ईश. एका जणास लागला नाद, करी वेदांतावरी वाद. करू लागला चर्चा बहुविध, कळले श्रीराम कृष्णांना. तो येता घेण्यास दर्शन, तयाला म्हणती रामकृष्ण. वेदांत चर्चा तू निशिदिन, करीतोस ऐसे ऐकिले. त्याला काही नाही हरकत, पण काय असे रे वेदांतात. जगन्मिथ्या ब्रह्म सत्य, एवढेच अथवा अन्य असे. प्रथम आपण वचन ऐकिले, मनात सतत ते घोळविले. मिथ्यास पाहिजे त्यागिले, केले ध्यान सद्वस्तूचे. वेदांत तत्व जाणावयास, श्रवण मनन निधी ध्यास. साधने विण न येती कामास, चर्चा वादविवादादी. न करिता मिथ्या वस्तूचा त्याग, आणिक घेता विषयोपभोग. नुसते श्रवण वाचन सांग, उपयोगास येतील का. रामकृष्णांचे दिव्य वचन, ऐकुनी भक्त करी कथन. तयांनी नयनी घातले अंजन, माझे लोचन उघडिले.
असे वेदांत चर्चा वाचन सत्य मिथ्या कळावे म्हणून मग करावे लागे साधन भावयासाठी आत्मलाभ साधे सोपे दृष्टांत देऊन विशद करीती तत्वे गहन काळजी करीती रामकृष्ण सकळांस भाषण कळावे सांगती वारी ॲक्वा पाणी जल वॉटर म्हणती कोणी पदार्थ एकमात्र सुनी नामे बहुत असती तया त्या परी कोणी ईश्वराला म्हणती राम गॉड अल्ला एकाच सच्चिदानंदाला बाहती अनेक नामांनी तोच भरलेला जगतात सर्व प्राण्यात मनुष्यात उषा गाद्यांच्या सर्व खोळीत जसा कापूस भरला असे कोणी कुरूप अथवा सुरूप कोणी रंग असो वा भूप भरला सच्चिदानंद अमाप सुष्ट दुष्टात सारखा एकदा प्रश्न करी भक्त ईश्वर पाहतो सकळांप्रत विद्यमान असूनही नाही दिसत कधीही कोणास हे कसे सांगती चोर कंदील घेऊन पहारे करी पाहे जन अंधारात परंतु आपण दिसू शकेना कोणाला तथापि तयाने स्वतावर पाडताच प्रकाश सत्वर तयाला पाहू शकती नर त्यापरी आहे ईश्वराचे पाहतो जरी तो सकलांस तरीही दिसेना कोणास कृपा करुनी जर प्रकाश पाडला त्याने स्वतःवर तरच ईश्वराचे दर्शन घेऊ शकती सभाग्यजन शेवाळाने जैसे जीवन झाकले म्हणूनी दिसत नसे हवे पाणी आपणाला तर शेवाळ करावे बाजूला तेवी मायापट हा पडला दिसेना त्यामुळे परमेश्वर पहावयाचा जर ईश्वर मायापट हा करावा दूर माया नाहीसी होता सत्वर जगदीश दर्शन होत असे मायेस जाणल्या बरोबर नष्ट होतसे ती सत्वर मालक उठता जैसा चोर सत्वर पळूनी जात असे रामकृष्ण असती सांगत सहस्र जन्मांचे पाप समस्त ईश्वर दर्शन होताच प्राप्त एका क्षणात नष्ट होई त्यावर बोलला एक भक्त कैसी पटावी मजही मात गुरुदेव म्हणती असे गुहेत अंधार हजारो वर्षांचा तेथे दीपक नेता क्षणात अंधार नाहीसा होई समस्त तैसी ईश दर्शनाची मात पाप पर्वत भस्म करी एक म्हणाला गुरुदेव कसा संभवे सोहम भाव शिवस्वरूप होतसे जीव सांगावे कवण्या प्रकारे सांगती तयाला श्री ठाकूर यात काय नवल फार कोणी एखादा जुना नोकर करिता चाकरी धन्याची पाहुनी तयाची कामगिरी मालक होता खुश भारी बसवुनी तयाला शेजारी इतर जनांना सांगतसे याच्यात आणि माझ्यात
भेद मानू नका किंचित असावे याच्याही आज्ञेत आजपासूनी सर्वांनी. त्याप्रमाणे श्री भगवान प्रेम भक्तीने प्रसन्न होऊन भक्तास विभूती संपन्न करुनी बसविती आसनावर. कसे जाणावे पुसे भक्त बद्ध मुमुक्षु आणि मुक्त. उत्तर देती श्री भगवंत मासे 3 प्रकारचे. कोळ्याच्या जाळ्यात सापडून भिन्न प्रकारे वर्तती मीन. काही तसेच राहती पडून कळेना संकटी सापडलो. काही सुटाया करीती प्रयत्न तथापि मार्ग येईना दिसून. काही बहादर जाळे तोडून जाती निसटुनी तत्काळ. तेवी या प्रपंच पाशात असती बद्ध मुमुक्षु मुक्त. समाधान पावला भक्त ऐकुनी उत्तर ठाकुरांचे. भक्त म्हणला परमेश्वर साकार असेवा निराकार. ठाकूर तयाला देती उत्तर निराकार साकार तो असे. एकच पदार्थ बर्फ नीर पाण्यास परी नसे आकार. बर्फ घनवट साकार तेवी ईश्वर समजावा. अखंड सच्चिदानंदात भक्ती प्रेमाचे लागता शीत. ठिकठिकाणी उपजतात हिमवत स्वरूपे साकार. भक्त विचारी महाराज सद्गुरूंची असे का गरज. गुरु वाचुनी परमार्थ काज नाही का साधू शकणार. बाबा सांगती गुरु वाचून साधक योग्य साधना करून. ध्येय गाठू शकतो जाण परिमार्ग सुगम करी गुरु. इतुक्यात बाबांना भागीरथीत दिसले एक मोठे गलबत. बाबा पुसती हे गलबत चिनसुर्यास केव्हा पोहोचेल. भक्त म्हणे संध्या समयास जहाज तेथे पोहोचेल खास. ठाकूर म्हणती गलबतास होडी आहे बांधिलेली. तीही गलबता बरोबर पोहोचेल त्याच वेळेवर. तथापि होडीचा सोडता दोर एकटी केधवा पोहोचेल. भक्त वदे होडी वल्हवत नेता चिनसुर्यापर्यंत. उद्या सकाळच्या आत पोहोचणार नाही त्या ठाई. तयाला म्हणती रामकृष्ण साधक एकटा करिता साधन. होऊ शकते त्यास दर्शन परंतु विलंब लागतसे. तथापि उदय पावता दैव लाभता तयाला गुरुदेव. प्रवास सुलभ होई सर्व उरके अति अल्प काळात. ठाकुरास विचारी एक जण नेती नेती विचार करून. कोण्या रीतीने ज्ञान विज्ञान प्राप्त होतसे सांगावे. बाबा सांगती अंधारात समज कोणी असे निद्रित. दुसरा तयाचा शोध करीत त्या खोलीत प्रवेशला. दिसेना म्हणूनी चाचपू गेला तव खुर्ची लागली हाताला. हे नव्हे तो वदता झाला टेबल लागले तदनंतर. हे नव्हे ऐसे म्हणत
पदार्थ जाई चाचपत, या परी तयाने त्या खोलीत शोध पुढती चालविला. हे नव्हे म्हणचे नेती नेती, मग गृहस्थ लागला हाती. हाच तो मोदे बोल निघती, इति इति म्हणती तयास. तया पुरुषाचे झाले ज्ञान, नंतर तयाला उठवून गोष्टी करणे हे विज्ञान, विशेष रूपाने जाणायचे. दुधाचे नाव ऐकते कोणी, कोणी ते पाहती नयनांनी. चाखिलेले असते कोणी, तीन प्रकार हे असती. कोणी ईश्वर ऐकुनी असती, कोणी प्रत्यक्ष त्याला पाहती. कोणी तयासी गोष्टी करीती, अज्ञानी ज्ञानी ते विज्ञानी. बाबांस सांगे स्त्री भक्त, नामस्मरण करावे सतत. ऐसे वाटत माझ्या मनात, प्रत्यक्षात परंतु घडेना. ठाकूर सांगती तिज प्रत, महामायेचा प्रभाव अद्भुत. ज्याला कोणीही नसे जगात, अडकवी जाळ्यात त्यालाही. पाळी तो एखादे मांजर, दुधास्तव फिरे दारोदार. म्हणे काय करू मार्जार, खाईना भाकर दुधाविना. स्त्रियेने पती होता गत, का अडकावे संसारात. काय तिजला असे हरकत, ईश्वराकडे मन लावावया. परंतु विधवा भजेना माधवा, जाऊनी भावाची आगावा. कारभार करी तेथे नवा, सांगत सुटे ती जगताला. जर मी येथे नसते आले, दादास खावया नसते मिळाले. मीच तयाचे बघते सगळे, नातर त्याचे कसे होते. आपुला सुटला संसार, भावाचा बघे कारभार. महामायेचा प्रभाव थोर, त्यातुनी कोणीही सुटेना. काढण्या त्यातुनी बाहेर, एक भगवत कृपा मात्र. यास्तव प्रभूची प्रार्थना कर, सुटावया माया बंधनातून. विषय कितीही असो कठीण, सोपा करती रामकृष्ण. अनभिज्ञ नरही जेणे करून, सहज समजू शकत असे. सांगती आहे वेदांतात, वर्णन भूमिकांचे सप्त. कुंडलिनी होऊनी जागृत, जातसे सुषुप्ना मार्गाने. सामान्यांच्या मनाची गती, गुह्यलिंग नाभी प्रती. खाणे पिणे उपभोग घेती, असती तयांचे व्यवहार. चतुर्थ भूमी हृदयापर्यंत, जेव्हा कुंडलिनी असे जात. ज्योती दर्शन होतसे तेथ, परिमन तेथुनी उतरू शके. पंचम भूमी कंठ असत, कुंडलिनी जाता तेथ पर्यंत. ईश्वरीय कथा प्रिय होतात, गोष्टी अप्रिय प्रपंचाच्या. साधन काळी माझी अवस्था, झाली होती अशी सर्वथा. संसारातील गोष्ट निघता, मस्तकात तडाखा बसावा. मग ते लगेच सोडूनी स्थान, पंचवटी समी जाई धावून. दृष्टीस पडता विषयी जन, भयाने लपुनी बसत असे.
दिसताच अपुले नातलग, वाटे खड्ड्यात पडलो मग. होतसे मनाची तगमग, प्राण सवेग जाऊ पाहे. परंतु एकदा कंठ सोडुनी, भ्रुकुटीपर्यंत जाता चढुनी, पतन पावावयाची तेथुनी, साधकाला भीती नसे. तेथे परमात्म्याचे दर्शन, समाधी सुख लाभ होऊन. साधक साधे स्वकल्याण, दर्शन सुख घे निरंतर. ती भूमी आणि सहस्रारात, पारदर्शक पट असे अद्भुत. साधकाला एकत्व प्राप्त, तेथे सुद्धा होत नसे. राहुनी समाधी मध्ये अविरत, तो पट फाटे अकस्मात. जीव परमात्मा होतात, सहस्ररात एक रूप. करुणामय श्री भगवान, साधण्या निज जन कल्याण. योग अत्यंत सोपा करून, बोध करीती अध्यात्माचा. भगवत चरित्र परम पावन, आपण त्याचे मनन करून. सकळ भावे जावे शरण, आत्मकल्याण साधावया. श्रीराम कृष्ण कथामृत, प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित, सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 25वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.